खुलताबाद नगर परिषदेच्या पंचायत समिती येथील निवडणूक बूथ येथे मतदानाच्या वेळी कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली। देशमुख सर, देशमुख सर, इकडे काय सोबत तुमचं काम नाही येते, तुम्ही सोबत घेऊन जाणार तुम्ही नाही, तुमचं काम नाही साहेब, त्यांच्या घरचे माणसं आहे ना। चलो भाई चलो चलो साहेब तुम्ही काय करू लागले मग तुम्ही? अरे तुम्ही किती असं कसं माहिती तुम्हाला? तुम्ही येऊ नका करा, तुम्ही गेटवर राहणार ना तुम्ही नाही, तुम्ही गेट दोन माणसं त्यांना व्हीलचेअर मध्ये सोबत घेऊन घेऊन टाकले, त्यांच्या घराचे माणूस नाहीये ते। नाही असं नाही साहेब ते। हे प्रकरण करताच पोलीस अधीक्षक ग्रामीण विनय कुमार राठोड यांनी या बूथवर येऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर आरपीएफची तुकडी त्या ठिकाणी तैनात करण्यात आली। या खुलताबाद येथील निवडणुकीला वेगळाच रंग मिळालेला पाहायला मिळतोय। काहीच वेळात शांतता दिसून आली। नगर परिषद नगरपंचायतच्या ज्या निवडणूक आहेत त्या ह्या 4 स्तरीय बंदोबस्त आहे। एक आपण जसं पाहिलं तसं बूथ बंदोबस्त आहे। बूथ लेवलला प्रत्येक बूथमध्ये पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड त्याचबरोबर एक अधिकारी तैनात केलेला आहे। त्याचबरोबर 100 मीटरचा बंदोबस्त आहे, ज्याच्यामध्ये कोणीही उपद्रव करणार नाही, 100 मीटरच्या आतमध्ये येणार नाही, पॉलिटिकल कॅम्पेनिंग होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे। तिसरा स्तर जो आहे तो हा आहे पेट्रोलिंगचा आहे। जेवढे काही इलेक्शन जे एरिया आहेत त्यांना सेक्टर वाईज आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि प्रत्येक सेक्टरला एक अधिकारी आणि त्यांना गाडी देण्यात आली आहे, जेणेकरून कुठेही त्यांनी उपद्रव करत असेल किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्त पेट्रोलिंग करण्यात आली आहे। आणि चौथा जे आहे आमचं रिझर्व्ह फोर्स आहे, ज्यामध्ये SRPF आणि RCP जे आहे त्यांचं मुबलक प्रमाणात कुवत लावण्यात आलेली आहे। कुठेही गरज पडली तिथं कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी या सर्व यंत्रणा जे सज्ज आहेत। नाही, त्याच्यासाठी पोलीस तैनात आहे आणि कुठे काही जरी हे झालं तर त्याला ताबडतोब हाताळण्यात येईल आणि त्याच्यावर कायदेशीर सिल्लोड असेल, पैठण असेल, ही सेन्सिटिव्ह मतदार केंद्र ही मानली गेलेली आतापर्यंत। या ठिकाणी कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त आणि यामध्ये अधिक कुवक आम्ही लावलेले आहे। इथे अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर SRPF आणि RCPचे एक्स्ट्रा आम्ही तिथे फोर्स दिलेला आहे आणि आमचं वैयक्तिक लक्ष तिथे राहणार आहे। सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी सुरू होते। समाज माध्यमावरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या ठिकाणी सकाळचीच, कारण की काय त्या ठिकाणी भाचाबाची झाली, काही बोगस मतदान असे देखील झालेले, त्या अगोदर सुद्धा पैसे वाटपाचा असं तिकडे गुन्हा झाला होता। याबद्दल मी आपल्या माध्यमाने नक्कीच लोकांना सांगेन की कुठेही काही तक्रार असेल ताबडतोब आपण त्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला यावे। SST आणि FSTच्या माध्यमाने आम्ही तक्रार करून त्यांच्यावर कायदेशीर निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला ढकलण्यात आल्यामुळे सर्व उमेदवारांमध्ये धाकधुकीचे वातावरण दिसून येत आहे। शेवटी गुलाल कुणाचा उधळणार आणि झेंडा कुणाचा फडकणार हे 21 डिसेंबरलाच कळेल।